नमस्कार. आत्तापर्यंत आपण सी व्ही एसमधलं फंक्शनल ॲनाटॉमी सी व्ही एसची, त्याच्यानंतर सर्क्युलेशन बघितलं, कार्डिॲक सायकल बघितलं, त्यानंतर जनरेशन ऑफ प्रोडक्शन ऑफ हार्टबीट्स, मग त्याचे कॅरेक्टरिस्टिक, म्हणजे हार्टबीट्स किंवा हार्ट साऊंड्सच्या रिलेटेड कन्सेप्ट बघितल्या आपण किंवा डिटेल्स बघितल्या. त्याच्यानंतर ॲक्शन पोटेन्शियल, डिपोलरायझेशन, रिपोलरायझेशन आणि ई सी जी म्हणजे काय आणि त्याचे सगळे ई सी जीमध्ये काय काय आपल्याला कळू शकतं आणि बेसिक गोष्टी ई सी जीच्या एवढ्या सगळ्या आपल्या आत्तापर्यंत कवर झालेल्या आहेत. तर आज आपण बघणार आहे हार्ट रेट. ते कमी झालं तर काय, वाढलं तर काय म्हणायचं त्याला, कुठल्या कुठल्या कंडिशन्समध्ये हे कमी होतो आणि वाढतो, आणि मग हे त्याचं जे रेग्युलेशन आहे म्हणजे मेंटेनन्स कसा होतो, जे ठराविक जो हार्ट रेट आहे तो कसा मेंटेन केला जातो, त्याचं कंट्रोल कुठं असतं, कशा प्रकारे ते काम करतं, हे आज आपण लेक्चरमध्ये बघणार आहे. आणि याच्या पुढच्या म्हणजे शेवटचा जो पार्ट आहे कार्डिओव्हॅस्क्युलर सिस्टीमचा तो आहे ब्लड प्रेशर. म्हणजे जसं हार्ट रेटचं आपण ज्या गोष्टी बघणार आहे त्या सगळ्या आपण ब्लड प्रेशरमध्ये पण बघणार आहे. म्हणजे ब्लड प्रेशर म्हणजे काय, ते कधी कमी होतं, कधी जास्त होतं, त्याच्या मागचं मेकॅनिझम कुठलं आहे, हे सगळं आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघणार आहे. आणि अशा प्रकारे ह्या 2 लेक्चरनी तुमचं कार्डिओव्हॅस्क्युलर सिस्टीमचा जो सिलेबस पॉईंट आहे तो सगळा कंप्लीट होईल. तर आज आपण हार्ट रेटशी रिलेटेड नॉलेज घेऊया आज. तर सगळ्यात पहिला आहे नॉर्मल हार्ट रेट. हा तुम्हाला माहिती आहे नॉर्मल हार्ट रेट किती असतो, 72 बीट्स पर मिनिट. करेक्ट. हा झाला नॉर्मल हार्ट रेट. नॉर्मल हार्ट रेट आणि नॉर्मल रेंज ह्याच्यामध्ये फरक आहे. जेव्हा मॅक्झिमम नंबर ऑफ नॉर्मल जे म्हणजे मॅक्झिमम नंबर ऑफ जे नॉर्मल पीपल आहेत त्यांचं जेव्हा हार्ट रेट चेक केलं आणि त्या सगळ्याचा ॲव्हरेज काढला तर तो 72 आहे. म्हणजे नॉर्मली बऱ्याच लोकांचं 72 असतं. म्हणजे कमी जास्त झालं म्हणजे ॲबनॉर्मल आहे असं होत नाही. तर त्याच्यासाठी काय दिलेली आहे, नॉर्मल रेंज पण दिलेली आहे. नॉर्मल रेंज काय आहे, 60 to 100 बीट्स पर मिनिट. ही झाली नॉर्मल रेंज. आता ह्या नॉर्मल रेंजच्या जर वरती असेल हार्ट रेट तर त्याला म्हणतो आपण टॅकी म्हणजे फास्ट, आणि कार्डिया मीन्स हार्ट, म्हणजे त्याचे हार्टबीट्स काय आहेत, फास्ट असतात, त्यामुळे त्याला काय म्हणायचं, टॅकिकार्डिया आपण कधी म्हणणार, जेव्हा 100च्या वरती हार्ट रेट जाईल तेव्हा त्याला टॅकिकार्डिया म्हणायचं. तेच ब्रॅडी म्हणजे स्लो, कार्डिया म्हणजे हार्ट, म्हणजे जेव्हा स्लो हार्ट असतं, म्हणजे काय म्हणतात, म्हणजे जेव्हा हार्ट रेट 60पेक्षा कमी आहे, दर मिनिटाला 60पेक्षा कमी आहे, तेव्हा त्याला म्हणायचं ब्रॅडिकार्डिया. आता हे कधी टॅकिकार्डिया होतो आणि कधी ब्रॅडिकार्डिया होतो ते बघूया आपण आता. द फिजिओलॉजिकल कंडिशन्स वेन टॅकिकार्डिया ऑफकोर्स, म्हणजे काय की नॉर्मली म्हणजे फिजिओलॉजिकली कुठल्या कुठल्या कंडिशन्समध्ये टॅकिकार्डिया असू शकतो ते आता पहिल्यांदा बघूया. तर त्यातलं पहिलं आहे चाइल्डहूड, म्हणजे लहान मुलांचं, म्हणजे जन्मजात बाळांचं, त्याच्यानंतर लहान मुलांचं. जर तुम्ही हार्ट रेट बघितला तर नॉर्मल ॲडल्टपेक्षा हा हार्ट रेट जास्तच असतो. जसं वय वाढेल तसा हार्ट रेट नॉर्मल कमी होत जातो. म्हणजे काय की दिस इज फिजिओलॉजिकल कंडिशन आहे. म्हणजे काय त्यांचा 100 असतो लहान मुलांचा, म्हणजे ते ॲबनॉर्मल आहे का, तर नाही. इट इज फिजिओलॉजिकल टॅकिकार्डिया. म्हणजे 100च्या वर असेल तर आपण त्याला टॅकिकार्डिया म्हणणार आहे, पण तो ॲबनॉर्मल नसणार आहे. दुसरा आहे एक्सरसाइज जेव्हा तुम्ही करता तेव्हासुद्धा 100च्या वरती हार्ट रेट जातो आणि त्याला आपण टॅकिकार्डिया म्हणतो, बट दॅट विल बी इन नॉर्मल कंडिशन. म्हणजे त्याला आपण म्हणणार फिजिओलॉजिकल व्हेरिएशन्स. कधीकधी प्रेग्नन्सीमध्ये सुद्धा टॅकिकार्डिया होऊ शकतो. आणि इमोशनल कंडिशन्स, म्हणजे काही इमोशनल कंडिशन्स आहे ज्याच्यामध्ये एखादा पर्सन हायपर एक्साईट झालेला आहे किंवा खूप घाबरलेला आहे, तर अशा कंडिशन्समध्ये सुद्धा हार्ट रेट वाढू शकतो. ह्या सगळ्या कंडिशन्सना आपण काय म्हणणार, फिजिओलॉजिकल व्हेरिएशन्स.
त्याच्यानंतर पॅथॉलॉजिकल असे कुठले कंडिशन्स आहेत ज्याच्यामध्ये टॅकिकार्डिया होतो. तर पॅथॉलॉजिकल कंडिशन्समध्ये फीवर आहे, म्हणजे ताप आल्यानंतर टॅकिकार्डिया होतो. आता पॅथॉलॉजिकल कंडिशन्स बरेच आहेत, पण त्याच्यातसुद्धा काही स्पेसिफिक कंडिशन्समध्ये आपल्याला टॅकिकार्डिया आढळून येतो. त्यातले कुठले कंडिशन्स आहेत, त्यातलं फीवर एक आहे. सेकंड वन इज ॲनिमियामध्ये सुद्धा टॅकिकार्डिया असतो. हायपॉक्झिया म्हणजे ऑक्सिजन लेवल कमी असतं. हायपरथायरॉइडिझम म्हणजे थायरॉईड ग्लँडचं फंक्शनिंग जे आहे ते जास्त प्रमाणात वाढायला लागलं जास्त प्रमाणात होत असेल आणि थायरॉईड हार्मोन जास्त सिक्रेट होत असेल तर त्याला आपण म्हणणार हायपरथायरॉइडिझम. तर त्याच्यामध्ये सुद्धा टॅकिकार्डिया आढळतो आपल्याला. हायपर सिक्रेशन्स ऑफ कॅटेकोलामाइन्स या कंडिशन्समध्ये सुद्धा टॅकिकार्डिया आढळतो. कार्डिओमायोपॅथी म्हणजे कार्डिओमेगलीमध्ये म्हणजे हार्टची जर साईज वाढली असेल तर त्याच्यामध्ये सुद्धा टॅकिकार्डिया आपल्याला आढळून येतो. अँड डिसीज ऑफ हार्ट वॉल्व्स म्हणजे हार्ट वॉल्व्सचं जे मध्ये आपण वॉल्व्स बघितलेले मायट्रल, ट्रायकस्पिड, सेमिल्युनार म्हणजे ॲओर्टिक आणि पल्मोनरी वॉल्व्स. तर त्या वॉल्व्समध्ये जर काय डिसीज असेल तरीसुद्धा टॅकिकार्डिया आपल्याला आढळू शकतो त्या कंडिशन्समध्ये. तर सेम ब्रॅडिकार्डियाचं बघूया. ब्रॅडिकार्डिया म्हणजे 60पेक्षा कमी बीट्स मिनिटाला पडत असतील तर आपण त्याला ब्रॅडिकार्डिया म्हणणार. तर फिजिओलॉजिकल कंडिशन्स कुठल्या आहेत ज्याच्यामध्ये ब्रॅडिकार्डिया असतो, तर सगळ्यांना माहिती आहे झोपेमध्ये म्हणजे स्लीपमध्ये काय होतं, आपला हार्ट रेट कमी होतो. तर हे नॉर्मल आहे, फिजिओलॉजिकल व्हेरिएशन्स आहे. आणि सेकंड वन इज ॲथलेट्स म्हणजे जे ॲथलेट्स आहेत किंवा जे स्पोर्ट्स पर्सन्स आहेत नॅशनल किंवा इंटरनॅशनल लेवलला, त्यांचे एक्सरसाइज करून करून एवढी कॅपॅसिटी वाढलेली असते की इन नॉर्मल कंडिशन त्यांना त्यांची जी डिमांड असते ऑक्सिजनची ती फुलफिल करायला हार्टला कमी वेळा पंप करायला लागतं. तर अशा पर्सन्समध्ये जे स्पोर्ट्स पर्सन आहेत नॅशनल इंटरनॅशनल लेवलचे किंवा ज्यांचा स्टॅमिना खूप चांगला आहे, स्पेसिफिकली स्विमर्स जे चांगले इंटरनॅशनल लेवलचे स्विमिंग चॅम्पियन्स आहेत त्यांच्यामध्ये किंवा जे ॲथलेट्स म्हणजे रनिंग किंवा रनिंगचे वेगवेगळे रिले ह्याच्यामध्ये जे पार्ट घेतात, तर त्या लोकांमध्ये जो नॉर्मल बेसलाईन हार्ट रेट असतो तो 60पेक्षा कमी येतो आपल्याला कमी आढळतो. तर ते सुद्धा एक फिजिओलॉजिकल व्हेरिएशन्स आहे. पुढे बघायचं आहे पॅथॉलॉजिकल व्हेरिएशन्स म्हणजे कुठल्या पॅथॉलॉजिकल व्हेरिएशन्समध्ये किंवा पॅथॉलॉजिकल कंडिशन्समध्ये आपल्याला ब्रॅडिकार्डिया आढळून येतो. तर दॅट इज पहिला आहे हायपोथर्मियामध्ये ब्रॅडिकार्डिया असतो. देन हायपोथायरॉइडिझममध्ये असतो. थर्ड वन इज हार्ट अटॅक म्हणजे त्यालाच आपण मायोकार्डियल इन्फॉक्शन म्हणतो, त्याच्यामध्ये सुद्धा ब्रॅडिकार्डिया आढळतो. देन कंजेनायटल हार्ट डिसीज म्हणजे काही जन्मजात हार्ट डिसीज असेल, कंजेनायटल हार्ट डिसीज असेल तरीसुद्धा आपल्याला त्याच्यामध्ये ब्रॅडिकार्डिया आढळून येतो. देन डिजनरेटिव्ह प्रोसेस ऑफ एजिंग म्हणजे जसं वय वाढेल तसं डिजनरेटिव्ह प्रोसेसेस वाढतात आणि त्याच्यामुळे सुद्धा ब्रॅडिकार्डिया डेव्हलप होतो. देन ऑब्स्ट्रक्टिव्ह जॉन्डिस म्हणजे जर जो ऑब्स्ट्रक्टिव्ह जॉन्डिसचा प्रकार आहे त्याच्यामध्ये सुद्धा ब्रॅडिकार्डिया आढळतो. इन्क्रीज इंट्राक्रॅनियल प्रेशर म्हणजे क्रॅनियममधलं जे प्रेशर वाढलं तर त्या कंडिशन्समध्ये सुद्धा ब्रॅडिकार्डिया आढळून येतो. काही औषधांमुळे सुद्धा ब्रॅडिकार्डिया होतो. तर स्पेसिफिकली आपण जे ब्लड प्रेशरसाठी वापरतो काही औषधं त्याच्यामध्ये बीटा ब्लॉकर्स, त्याच्यामुळे सुद्धा हार्ट रेट कमी होतो. आणि कॅल्शियम चॅनेल ब्लॉकर्स, देन डिजिटॅलिस आणि काही अँटी ॲरिथमिक ड्रग्स असतात, तर त्या ड्रग्समुळे सुद्धा हार्ट रेट कमी होतो. आणि जर जास्त डोसमध्ये जर ते औषधं चालू असतील तर काय होणार आहे, ब्रॅडिकार्डिया डेव्हलप होणार आहे. आता आपण नेक्स्ट पॉईंट बघणार आहे रेग्युलेशन ऑफ हार्टबीट किंवा हार्ट रेट. रेग्युलेशन ऑफ हार्ट रेट म्हणजे हार्ट रेट हा जो आहे हा कसा काय रेग्युलेट केला जातो, म्हणजे कधीतरी वाढणार, कधी कमी होणार, कुठल्या कंडिशन्समध्ये वाढतो, कुठल्या कंडिशन्समध्ये कमी होतो हे आपण बघितलं फिजिओलॉजिकल आणि पॅथॉलॉजिकल. तर हे कसा वाढतो, कसा कमी होतो किंवा ह्याच्यावर कंट्रोल कसं ठेवलं जातं, तर ते आता आपण बघणार आहे या पॉईंटमध्ये. रेग्युलेशन ऑफ हार्ट रेट तर हे एक नर्वस मेकॅनिझम आहे
ह्याच्यामध्ये 3 बेसिक कंपोनेंट्स असतात. जे हार्ट रेट रेग्युलेशन मेकॅनिझम आहे, नर्वस मेकॅनिझम आहे, कारण त्याच्यामध्ये नर्व्सचा म्हणजे नर्व्स थ्रू हे रेग्युलेशन केलं जातं, म्हणून त्याला नर्वस मेकॅनिझम म्हणतात. आणि याच्यामध्ये मेन 3 कंपोनेंट्स आहेत. तर त्यातला पहिला आहे व्हॅसोमोटार सेंटर. व्हॅसोमोटार सेंटर, फर्स्ट वन इज व्हॅसोमोटार सेंटर. मग त्याच्यामध्ये वेगवेगळे सेंटर्स येतात आणि त्या सेंटर्सचा नर्व सप्लाय येतो. दुसरा आहे, हे एक झालं व्हॅसोमोटर सेंटर, त्याच्यानंतर दुसरा आहे नर्व सप्लाय. अँड थर्ड वन इज, तिसरा कंपोनेंट सुद्धा नर्व सप्लाय आहे, फक्त पहिला आहे सेंटर व्हॅसोमोटर सेंटर आणि दुसरा आहे मोटर नर्व सप्लाय. म्हणजे हार्टला जो नर्व सप्लाय दिला जातो तो ब्रेनकडून जो मेसेज घेऊन जाणारा सप्लाय आहे तो. आणि तिसरा जो कंपोनेंट आहे दॅट इज ॲफरंट किंवा सेन्सरी नर्व फायबर्स, म्हणजे हार्टकडून जे सेन्स करतात आणि मेसेज ब्रेनकडे घेऊन जातात, दॅट इज सेन्सरी नर्व फायबर्स. तर असे 3 बेसिक कंपोनेंट्स आहेत ह्या मेकॅनिझमचे रेग्युलेशन ऑफ हार्ट रेटचे. तर आपण आता प्रत्येक कंपोनेंट बघूया आणि कंपोनेंटशी रिलेटेड पार्ट बघूया, आणि तो कंप्लीट झाल्यानंतर मग हे मेकॅनिझम कशा प्रकारे काम करतं हे बघूया. तर पहिला आहे व्हॅसोमोटार सेंटर. यालाच काय म्हणायचं, कार्डियक सेंटर पण म्हणतात. आणि हे जे सेंटर आहे हे ब्लड प्रेशरसुद्धा कंट्रोल करतं, म्हणजे हार्ट रेट पण कंट्रोल करतं आणि ब्लड प्रेशर पण कंट्रोल करतं. तर हे कुठं असतं की हे दोन्ही बाजूला बायलॅटरली सिच्युएटेड असतं, मेडुला ऑब्लांगेटा अँड लोअर पार्ट्स ऑफ पॉन्स ह्याच्यामध्ये हे सेंटर सिच्युएटेड असतं. तर ह्या सेंटरचे पण फर्दर 3 एरियाज असतात, 3 एरियाज पडतात. त्याचे 3 एरियाज म्हणजे डिफरन्शिएट होतात. तर त्यातला पहिला जो एरिया आहे त्याला म्हणायचं व्हॅसो कॉन्स्ट्रिक्टर. व्हॅसो कॉन्स्ट्रिक्टर एरिया, पहिला जो एरिया आहे सेंटरमध्ये दॅट इज व्हॅसो कॉन्स्ट्रिक्टर एरिया. दुसरा आहे व्हॅसो डायलेटर एरिया, दुसरा आहे व्हॅसो डायलेटर एरिया, आणि तिसरा आहे सेन्सरी एरिया. म्हणजे हे जे सेंटर आहे व्हॅसोमोटर सेंटर किंवा त्यालाच आपण म्हणतो कार्डियक सेंटर, हे कुठे आहे, मेडुलामध्ये आहे किंवा लोअर पॉन्समध्ये आहे. ह्या सेंटरमध्ये 3 एरियाज असतात, एक व्हॅसो कॉन्स्ट्रिक्टर, दुसरा व्हॅसो डायलेटर अँड थर्ड वन इज सेन्सरी एरिया. आता प्रत्येक एरियाचं डिटेल बघूया. त्यातलं पहिला आहे व्हॅसो कॉन्स्ट्रिक्टर एरिया. त्याचं सिच्युएशन आहे काय की मेडुलामध्ये जो 4th वेंट्रिकल आहे त्याच्या फ्लोअरमध्ये असतं, 4th वेंट्रिकलच्या फ्लोअरवर हा व्हॅसो कॉन्स्ट्रिक्टर एरिया आहे. आणि हा जो व्हॅसोमोटर सेंटर आहे त्याच्या लॅटरल पोर्शनमध्ये असतो. ह्यालाच काय म्हणायचं, प्रेशर एरिया. जो व्हॅसो कॉन्स्ट्रिक्टर एरिया आहे ह्यालाच प्रेशर एरियासुद्धा म्हणतात किंवा कार्डिओ ॲक्सिलरेटर सेंटर पण म्हणतात. हे नावामध्येच आहे, कार्डिओ ॲक्सिलरेटर म्हणजे काय, जो स्पीड वाढवतो, अशा प्रकारचा हा सेंटर आहे व्हॅसो कॉन्स्ट्रिक्टर एरिया या व्हॅसोमोटर सेंटरच्या. ह्याचं काम काय असतं, तो व्हॅसो कॉन्स्ट्रिक्टर एरिया हे काय करतं की हार्ट रेट वाढवतो. तर कशा प्रकारे हार्ट रेट वाढवतो, तर हे जे हार्ट ॲक्सिलरेट करायचं जे इम्पल्स आहे ते पाठवले जातं ह्या एरियामधून थ्रू सिम्पॅथॅटिक नर्व्स. जे सिम्पॅथॅटिक नर्व्स आहे ह्यांच्या थ्रू ते इम्पल्स पाठवले जातात आणि अनुषंगाने हार्ट रेट वाढतो. आणि ह्याच्यामुळेच जे ब्लड वेसल्स आहेत ते कॉन्स्ट्रिक्ट होतात, त्याच्यामुळं याचं नाव पडलेलं आहे व्हॅसो कॉन्स्ट्रिक्टर एरिया.
कंट्रोल जो ह्याचा आहे, कंट्रोल हा जो एरिया आहे वॅसोकॉन्स्ट्रिक्टर एरिया, हा कुणाच्या अंडर कंट्रोल असतो, तर ह्याच्यावरती पण एक रिमोट कंट्रोल असतं. ते कुणाचं आहे? हायपोथॅलॅमस अँड सेरेब्रल कॉर्टेक्स. हायपोथॅलॅमस आणि सेरेब्रल कॉर्टेक्स ह्याचं कंट्रोल ह्या एरियावर असतं. अशा प्रकारे पहिला एरिया आपण बघितलेला आहे वॅसो कॉन्स्ट्रिक्टर एरिया, लॅटरल साईडला असतो. आता दुसरा जो एरिया आहे वॅसो डायलेटर एरिया, ह्याचं सिच्युएशन काय आहे की हा सेम म्हणजे वॅसोमोटर सेंटरच्या मध्येच असतो, पण म्हणजे वॅसोमोटर सेंटरचाच एक पार्ट आहे, पण तो मिडियल साईडला असतो. मगाशी आपण वॅसोकॉन्स्ट्रिक्टर बघितला तो लॅटरल साईडला होता. आता हा जो आहे हा मिडियल पोर्शन आहे आणि ह्यालाच काय म्हणायचं? डिप्रेसर एरिया. तो होता प्रेशर एरिया, तर ह्याला काय म्हणायचं? डिप्रेसर एरिया. म्हणजे हा डिप्रेस करतो, म्हणजे काय? कार्डिओ इन्हिबिटरी सेंटर, किंवा ह्याची ॲक्शन काय आहे? कार्डियाक इन्हिबिटरी ॲक्शन आहे. तर अशा प्रकारे हा दुसरा दुसरा एरिया झाला वॅसोमोटर सेंटरमध्ये. तर हा जो एरिया आहे वॅसो डायलेटर एरिया, ह्याचं काय फंक्शन आहे? तर हा एरिया काय करतो? डिक्रीजेस द हार्ट रेट कमी करायचं काम करतं बाय सेंडिंग इनहिबिटरी इम्पल्स. म्हणजे पहिला एरिया काय करत होता? स्टिम्युलेटरी इम्पल्स पाठवायचा, त्याच्यामुळे हार्ट रेट वाढायची. आता हा एरिया काय करतो? वॅसोडायलेटर एरिया हार्टकडे इनहिबिटरी इम्पल्स पाठवतो थ्रू द वॅगस नर्व. म्हणजे वॅगस नर्व थ्रू तो मेसेज पाठवला जातो आणि मग तो मेसेज हार्टकडे गेल्यानंतर हार्टचं जे रेट आहे तो कमी होतो. आणि ह्याच्यामुळेच जसा हार्ट रेट कमी होतो त्यासोबतच ब्लड वेसल्स ज्या आहेत त्या डायलेट होतात. म्हणून ब्लड वेसल डायलेट होत असल्यामुळे ह्याचं नाव वॅसोडायलेटर एरिया असं पडलेलं आहे. ह्याचा जो कंट्रोल आहे तो मगाशी आपण बघितलं होतं वॅसोकॉन्स्ट्रिक्टर एरियाचा, त्याप्रमाणेच कॉर्टेक्स आणि हायपोथॅलॅमस, सेरेब्रल कॉर्टेक्स आणि हायपोथॅलॅमस हा कंट्रोल करतात. आणि अजून एक ह्या एरियाचं वैशिष्ट्य आहे की सेंट्रल म्हणजे वरचे जे सेंटर आहेत सेरेब्रल कॉर्टेक्स आणि हायपोथॅलॅमस हे कंट्रोल करतातच, त्यासोबत जे खाली म्हणजे हार्टमध्ये किंवा कॅरोटिडमध्ये जे काही रिसेप्टर्स ठेवलेले आहेत किंवा तिथं जे सेन्स करण्यासाठी काय सेन्सर्स ठेवलेले आहेत, त्याचा जो सिग्नल येणार आहे त्याच्यावर सुद्धा हे वॅसोडायलेटर एरियाचं काम अवलंबून असतं. म्हणजे ते सिग्नलसुद्धा कंट्रोल करू शकतात हे सेंटर. तर ते कुठले आहेत? बॅरो रिसेप्टर्स आहेत, केमो रिसेप्टर्स आहेत आणि सेन्सरी इम्पल्सेस वाया ॲफरंट नर्व्स, म्हणजे जे सेन्स घेऊन जातात ब्रेनकडे त्या ज्या आहेत त्या ॲफरंट नर्व्स. तर त्यांच्या इम्पल्सवर सुद्धा हा जो वॅसोडायलेटर एरिया आहे त्याचं कंट्रोल डिपेंड असतं. आता पुढचा आहे तिसरा जो आहे तो सेन्सरी एरिया. सेन्सरी एरिया हा पोस्टिरियर पार्टला असतो वॅसोमोटर सेंटरच्या, विच लाईज इन द न्यूक्लियस ऑफ ट्रॅक्टस सोलिटॅरियस इन मेड्युला अँड पॉन्स. म्हणजे मेड्युला अँड पॉन्समध्ये जो न्यूक्लियस आहे ट्रॅक्टस सोलिटॅरियसचा, तिथे हा एरिया असतो सेन्सरी एरिया. आणि जो वॅसोकॉन्स्ट्रिक्टर एरिया आहे तो आपण बघितलेला लॅटरल साईडला वॅसोडायलेटरी मिडियल साईडला, आणि हा जो आहे पोस्टिरियर साईडला असतो सेन्सरी एरिया. त्याचं काम काय असतं? ह्याचं सेन्सर एरिया काय करतो? म्हणजे जो सेन्सरी इम्पल्स आहे ते इम्पल्स रिसीव्ह करायचं काम करतो. आता सेन्सरी इम्पल्स कुणाकडनं रिसीव्ह करतो? तो वाया ग्लासोफॅरेंजियल नर्व अँड वॅगस नर्व फ्रॉम पेरिफेरी, पर्टिक्युलरली फ्रॉम द बॅरो रिसेप्टर्स. म्हणजे बॅरो रिसेप्टर्स नावाचे काही सेन्सर्स आपल्या बॉडीमध्ये आहेत, त्यांच्याकडून इम्पल्स घ्यायचं काम हा सेन्सरी एरिया करतो. आणि इन टर्न दिस एरिया कंट्रोल्स
द वॅसोकॉन्स्ट्रिक्टर आणि वॅसोडायलेटर एरिया. म्हणजे काय होणार की सेन्सर्स थ्रू इम्पल्स जाणार, हा जाणार कुठे, सेन्सरी एरियामध्ये वॅसोमोटर सेंटरच्या. मग सेन्सरी एरियामधून मग राहिलेले 2 एरियाला स्टिम्युलेट केलं जाणार. म्हणजे वॅसोकॉन्स्ट्रिक्टर एरियाला स्टिम्युलेट केलं तर हार्ट रेट वाढणार आहे, तेच वॅसोडायलेटर एरियाला स्टिम्युलेट केलं तर हार्ट रेट कमी होणार आहे. अशा प्रकारे सेन्सरी एरिया हा इतर 2 एरियाजवर कंट्रोल ठेवतो. अशा प्रकारे वॅसोमोटर सेंटरचं 3 एरियाज आहेत ते आपण बघितलेले आहे. आता आपण नर्व सप्लाय बघूया, कुठला नर्व सप्लाय आहे तो बघूया. तर 2 टाईपचा नर्व सप्लाय आहे हार्टला, एक मोटर नर्व सप्लाय आणि एक सेन्सरी नर्व सप्लाय. आता मोटरमध्ये पण 2 प्रकार आहेत ते बघूया आपण. आता हार्टला जो इफरंट नर्व सप्लाय आहे दॅट इज मोटर नर्व सप्लाय. म्हणजे मोटर म्हणजे काय, ब्रेनकडून ऑर्गनकडे. म्हणजे हे काय करतात की मेसेज घेऊन जायचं काम करतात. काय कुठलं मसलचं कॉन्ट्रॅक्शन करायचं आहे, काय हालचाल करायची आहे, हा जो मेसेज आहे ब्रेनकडून आलेला हा घेऊन जायचं काम मोटर नर्व्स करतात. तर हार्टला अशा 2 डिव्हिजनकडनं नर्व सप्लाय येतो. इफरंट म्हणजे मोटर नर्व सप्लाय, दोन्ही ऑटोनॉमस नर्व सिस्टीमच्या 2 डिव्हिजन्स आहेत. पहिला आहे पॅरासिम्पॅथेटिक नर्व सप्लाय आणि दुसरा आहे सिम्पॅथेटिक नर्व सप्लाय. पॅरासिम्पॅथेटिक जो नर्व सप्लाय आहे हा वेगस नर्व थ्रू हार्टला जातो आणि सिम्पॅथेटिक नर्व सप्लाय हा अप्पर थोरॅसिक दॅट इज T1, T2, T3 आणि T4 म्हणजे थोरॅसिक 1, थोरॅसिक 2, थोरॅसिक 3, थोरॅसिक 4 सेगमेंट ऑफ स्पायनल कॉर्ड हा सिम्पॅथेटिक नर्व सप्लाय झाला. आता डिटेल बघू पॅरासिम्पॅथेटिक नर्व फायबर्सचं. पॅरासिम्पॅथेटिक नर्व फायबर्स आर द कार्डिओ इनहिबिटरी नर्व फायबर्स. म्हणजे काय की यांचं काम काय, कार्डियाक इनहिबिशन करायचं. These nerve fibers reach the heart through cardiac branch of vagus nerve. म्हणजे स्पेसिफिकली कुणा थ्रू येतात, कार्डियाक ब्रँच ऑफ वॅगस नर्व थ्रू. ह्याचं ओरिजिन कुठं असतं. पॅरासिम्पॅथेटिक नर्व फायबर्स सप्लाइंग हार्ट अराइज फ्रॉम द डॉर्सल न्यूक्लियस ऑफ वेगस. वेगसच्या डॉर्सल न्यूक्लियसमधून निघतात. दिस न्यूक्लियस इज सिच्युएटेड इन द फोर्थ वेंट्रिकल इन मेडुला ऑब्लांगेटा. आपण बघितलं होतं जिथं वॅसो डायलेटर एरिया आहे तिथं ह्याचा न्यूक्लियस असतो आणि तिथून हे अराईज होतात आणि वॅगस नर्व थ्रू हे हार्टपर्यंत पोचतात. त्याचं डिस्ट्रीब्युशन मोस्ट ऑफ द फायबर्स फ्रॉम राईट वॅगस म्हणजे राईट आणि लेफ्ट 2 ब्रँच असतात वॅगस नर्व ह्या नर्व फायबर्सचे. तर त्यातला राईट जो आहे राईट वॅगस टर्मिनेट इन SA नोड and remaining fibers supply the atrial muscles and atrioventricular node. म्हणजे एक जो आहे राईट साईडचा हा डायरेक्ट SA नोडला सप्लाय करतो आणि जे बाकीचे फायबर्स आहेत ते काय करतात, म्हणजे मोस्टली लेफ्ट वॅगस सप्लाय AV नोड म्हणजे जो आणि बाकीचे ॲट्रियल मसलला सप्लाय करतात. आता ह्याच्यात बघा वेंट्रिकल्स कुठं आले नाहीत, तर काय वेंट्रिकल्स डू नॉट रिसीव्ह द वॅगस नर्व सप्लाय. वॅगस नर्व सप्लाय जो आहे तो वेंट्रिकलला नसतो. अगदी काही फायबर्स जे बेसला वेंट्रिकल्सच्या आहेत त्यांना थोड्याफार प्रमाणात ह्या नर्व फायबरचा सप्लाय असतो, पण मेजॉरिटी ऑफ वेंट्रिकल्सला नर्व सप्लाय हा वॅगस नर्वचा नसतो, मोटर नर्व सप्लाय नसतो. देन फंक्शन काय आहे ह्या पॅरासिम्पॅथेटिक नर्व फायबरचं, तर वॅगस नर्व इज कार्डिओ इनहिबिटरी इन फंक्शन अँड कॅरीज इनहिबिटरी इम्पल्स फ्रॉम वॅसोडायलेटर एरिया टू हार्ट. म्हणजे वॅसोडायलेटर एरिया जो आहे जो वॅसोमोटर सेंटरचा पार्ट आहे वॅसोडायलेटर एरिया, तर तिथून जे इनहिबिटरी इम्पल्स आहे तो घेऊन यायचा हार्टपर्यंत. हे काम आहे ह्या पॅरासिम्पॅथेटिक नर्व फायबर्स. दुसरा आता ह्याच्यामध्येच एक पॉईंट आहे, वॅगल टोन नावाचा कन्सेप्ट आहे ह्या नर्व फायबरशीच रिलेटेड. कारण इथे काय आला, हा नर्व
सप्लाय कुणा थ्रू होतो, वॅगस नर्वच्या ब्रँचेसमुळे होतो. तर इथे कन्सेप्ट आहे वॅगल टोन. तर वॅगल टोन म्हणजे काय बघूया आपण. वॅगल टोन म्हणजे काय होतं की कंटिन्युअस जे हे इम्पल्स येत असतात वॅसोडायलेटरी सेंटरकडून हार्टकडे, तर हे कंटिन्युअस इनहिबिटरी मेसेजेस पाठवले जात असतात हार्टकडे. त्यामुळे काय होणार की म्हणजे फॉर एक्झाम्पल SA नोड 100 वेळा ॲक्शन पोटेन्शियल जनरेट करत असेल दर मिनिटाला, बरोबर, आणि त्याच्यात समजा 40 वेळा किंवा 20 वेळा कंटिन्युअस दर मिनिटाला, म्हणजे एक इनहिबिटरी इम्पल्स वॅगस नर्वकडनं गेला की लगेच दुसरा जाणार. अशा प्रकारे कंटिन्युअस मिनिटाला समजा 20 इम्पल्स जर या वॅसोडायलेटरी सेंटरमधून वॅगल नर्वमधून पाठवले जात असतील, तर ॲट द एंड हार्ट रेट किती राहणार आहे, म्हणजे SA नोड ॲक्शन पोटेन्शियल 100 वेळा जनरेट करते किंवा त्याची कॅपॅसिटी आहे 100 वेळा, पण 20 वेळा वॅगस नर्व काय करते की त्या SA नोडचं काम थांबवते. म्हणजे एकूण ॲट द एंड हार्ट रेट किती असणार आहे, 80 राहणार आहे. म्हणजे अशा प्रकारे वॅगल नर्वचं जे इनहिबिटरी ॲक्शन आहे ही कंटिन्युअस चालूच असते, आणि ह्याच्या ॲक्शनमुळं किंवा ह्याच्या इनहिबिशनमुळे जो आता आपला नॉर्मल हार्ट रेट आहे तो का आहे की हे इनहिबिशन काम करतं आहे, म्हणून आपल्याला 70 किंवा 72 एवढा हार्ट रेट आहे. समजा ह्या वॅगस नर्वनी किंवा वॅगल टोनचं काम थांबलं तर आपलं टॅकिकार्डिया होणार. हे नॉर्मली हा सगळ्यात मेन इम्पॉर्टंट फॅक्टर कुठला आहे, तो वॅगल टोन हा आहे. हा कंटिन्युअस आपल्या हार्टच्या SA नोडवर काम करत असतो, त्यामुळे हा कंटिन्युअस एक ठराविक ब्रेक लावून ठेवलेला असतो आपल्या SA नोडला. त्याच्यामुळे ॲट द एंड आपल्याला 60 ते 100 मध्ये हार्ट रेट आपला राहतो. तर हा जो ब्रेक लावलेला असतो कायम AC नोडला, त्यालाच काय म्हणायचं, वॅगल टोन. Vagal tone is the continuous stream of inhibitory impulses from vasodilator area to heart via vagus nerve. लक्षात आलं. वॅगल टोनलाच काय म्हणायचं, कार्डिओ इनहिबिटरी टोन, कारण काय ह्यानी हार्ट रेटचं इनहिबिशन होतं. और आता हा कुठला नर्व सप्लाय आहे, वॅगस नर्व सप्लाय, दॅट इज पॅरासिम्पॅथेटिक नर्व सप्लाय, म्हणून ह्याला काय म्हणायचं, पॅरासिम्पॅथेटिक टोन असं सुद्धा म्हटलं जातं. आता ह्याच्यामध्ये पण बघा राईट आणि लेफ्ट असं दिलेलं आहे, बरोबर. तर वेंट्रिकल्सला काय याचा सप्लाय होत नाही वॅगस नर्वचा, त्यामुळं जरी तुम्ही कितीही स्टिम्युलेट केलं वॅगस नर्वला किंवा वॅसोडायलेटरी सेंटरला, तरीसुद्धा काय ह्याचं ॲक्शन कुठे होणार आहे, SA नोड, आणि जास्तीत जास्त कुठे होणार आहे, AV नोड, बरोबर. पण वेंट्रिकल्सला ह्याचा सप्लाय नाही आहे. ह्याचा फायदा काय होतो की ह्यांनी किती पण स्ट्रॉंग स्टिम्युलेशन दिलं आपण वॅसोडायलेटर एरियाला, म्हणजे काय होणार आहे, का वॅसोडायलेटर एरिया काय वॅगस नर्वला स्टिम्युलेट करणार आहे. आता वॅगस नर्व जेवढी जास्त स्टिम्युलेट होईल तेवढं वॅगल टोन वाढणार, तेवढंच त्याचं जे काम आहे इनहिबिटरी इम्पल्स घेऊन जायचं हार्टकडे ते वाढतं, आणि जेवढे जास्त इनहिबिटरी इम्पल्स ते हार्टकडे घेऊन येणार तेवढं तुमचा SA नोड आणि AV नोड कमी काम करणार, म्हणजे हार्ट रेट ड्रॉप होणार. पण फुल स्टिम्युलेशन झाल्यावर सुद्धा 20 ते 30 एवढ्या रेटनी हार्ट चालूच राहतं, कारण वेंट्रिकल्स जे आपण आधी बघितलं होतं, वेंट्रिकल्सचे जे पर्किंजेस फायबर किंवा मधला जो बंडल ऑफ हीज आहे किंवा वेंट्रिक्युलर मायोकार्डियल फायबर्स, तर ह्यांच्यामध्ये पण थोड्याफार प्रमाणात ऑटो रिदम किंवा ऑटो म्हणजे ॲक्शन पोटेन्शियल जनरेट करायची कॅपॅसिटी असते, पण ते 20 ते 40 ह्या रेंजमध्ये असते पर मिनिट. तर तेवढा हार्टचं कॉन्ट्रॅक्शन हे मेंटेन केलं जातं कितीही वॅगल टोन वाढला तरी. ह्यालाच काय म्हणायचं, ह्याच जो
फिनॉमिनॉन आहे त्याला म्हणायचं वॅगल एस्केप. वॅगल एस्केप म्हणजे वॅगल टोन किती ॲक्टिवेट झाली तरीसुद्धा व्हेंट्रिकल्सवर त्याचा परिणाम होत नाही आणि कमीत कमी 20 ते 30 या स्पीडनं व्हेंट्रिकल्स काम करतच असतात. त्याला वॅगल एस्केप म्हणतात. आता स्पेसिफिकली म्हणजे राईट अँड लेफ्ट आपण ब्रँचेस बघितलेल्या, तर त्याची जी लेफ्ट वॅगल नर्व आहे ती कुठे सप्लाय करते, AV नोडला सप्लाय करते. आता लेफ्ट साईड जी आहे वॅगसची ती जर जास्त स्टिम्युलेट केली, त्याचं जास्त स्टिम्युलेशन केलं तर काय होणार आहे, इनहिबिशन ऑफ AV नोड होणार आहे. आता AV नोड जर इनहिबिट केला तर काय होणार आहे की जो इम्पल्स आहे SA नोडपासून वेंट्रिकल्सपर्यंत तो पोचला जाणार नाही. यालाच काय म्हणायचं, पार्शियल हार्ट ब्लॉक. पार्शियल हार्ट ब्लॉक. मग त्याच्यामध्ये जो रेशो आहे 2:1, 3:1 किंवा 4:1 अशा प्रकारे असू शकतो. म्हणजे 2 वेळा SA नोडमधनं ॲक्शन पोटेन्शियल आलं तर एकदाच कंडक्ट झालं, 3 वेळा आलं तर एकदाच कंडक्ट झालं किंवा 4 वेळा आलं तरी एकदाच कंडक्ट झालं. याला आपण काय म्हणतो, पार्शियल हार्ट ब्लॉक. आणि जर जी लेफ्ट वॅगस आहे त्याला खूप स्ट्रॉंग स्टिम्युलसनी जर स्टिम्युलेट केलं तर काय होणार आहे, स्टॉपेज ऑफ वेंट्रिक्युलर कॉन्ट्रॅक्शन ट्रान्झिएंट पिरियडसाठी. का तर AV जो नोड आहे तिथून पूर्णपणे कंडक्शन थांबवणार. त्याला आपण काय म्हणणार, कंप्लीट हार्ट ब्लॉक. पण कंप्लीट जरी झालं तरी कालांतराने काय होतं, जसं जरी आपण कंप्लीट इनहिबिशन ऑफ AV नोड केलं तरीसुद्धा वेंट्रिक्युलर जे रेस्ट जे वेंट्रिकल्स आहेत ते टेक ओव्हर करतात आणि परत कॉन्ट्रॅक्शन चालू होतं. त्याला काय म्हणतो आपण, इडिओव्हेंट्रिक्युलर रिदम किंवा त्या फिनॉमिनॉनला आपण मगाशी बघितलं होतं वॅगल एस्केप म्हणतो आपण. तर आता मोड ऑफ ॲक्शन ऑफ वॅगस नर्व, म्हणजे वॅगस नर्वची ॲक्शन कशी होते. तर वॅगस नर्व इनहिबिट्स द हार्ट बाय सिक्रेटिंग द न्यूरोट्रान्समीटर सबस्टन्स नोन ॲज ॲसिटिल कोलिन. ॲसिटिल कोलिन नावाचं न्यूरोट्रान्समीटर सबमिट करते आणि हार्टचं इनहिबिटरी ॲक्शन करते वॅगस नर्व. आता हा झाला पॅरासिम्पॅथॅटिक नर्व सप्लाय. आता आपल्याला दुसरा जो मोटर नर्व सप्लायच आपण बघतो त्याच्यामध्ये दुसरा आहे सिम्पॅथॅटिक नर्व सप्लाय किंवा नर्व फायबर्स. तर तो हार्टला कुठून येतो, तर सिम्पॅथॅटिक नर्व फायबर्स जे आहेत ते कुठून येतात, आपण मगाशी बघितलं होतं दॅट कम्स फ्रॉम वॅसो कॉन्स्ट्रिक्टर एरिया. वॅसो कॉन्स्ट्रिक्टर एरिया किंवा त्यालाच आपण म्हणतो कार्डिओ ॲक्सिलरेटरी एरिया, तिथून ओरिजिन होतात आणि हार्टकडे सप्लाय करतात. त्याचं ओरिजिन बघू आपण. सिम्पॅथॅटिक नर्व फायबर्सचं प्री गँग्लिओनिक फायबर्स ऑफ द सिम्पॅथॅटिक नर्व टू द हार्ट अरायझेस फ्रॉम लॅटरल ग्रे हॉर्न of the first 4 thoracic segments of the spinal cord, and these segments of the spinal cord receive fibers from vasoconstrictor area of vasomotor center. म्हणजे vasomotor centerच्या vasoconstrictor area मधून फायबर्स येतात, या सेगमेंट्सला मिळतात आणि ह्या सेगमेंट्समधून सिम्पॅथॅटिक नर्व फायबर्स सुरू होतात आणि कुठे हार्टला सप्लाय करतात. कुठल्या ज्या आहेत सेगमेंट्स T1 to T4 स्पायनल कॉर्डच्या ज्या सेगमेंट्स आहेत त्या सप्लाय करतात सिम्पॅथॅटिक नर्व सप्लाय. ह्याचं डिस्ट्रीब्युशन आहे, त्यातलं पहिले आहे सुपिरियर सर्वायकल सिम्पॅथॅटिक नर्व. सुपिरियर सर्वायकल सिम्पॅथॅटिक नर्व जे आहे विच इनर्वेट्स लार्जर आर्टरीज अँड बेस ऑफ द हार्ट. म्हणजे हार्टचा जो बेस आहे आणि त्या बेसलाच काय आहे, सगळ्या आर्टरीज किंवा वेन्स जॉईन केलेले आहेत. तर त्या आर्टरीज ज्या आहेत लार्जर आर्टरीज त्यांना आणि बेस ऑफ हार्टला सप्लाय करते सुपिरियर सर्वायकल सिम्पॅथॅटिक नर्व. देन मिडल सर्वायकल सिम्पॅथॅटिक नर्व विच सप्लायज द रेस्ट ऑफ द हार्ट. आणि जी सगळ्यात इन्फिरियर आहे, इन्फिरियर सर्वायकल सिम्पॅथॅटिक नर्व विच सर्व्स ॲज अ सेन्सरी नर्व दॅट इज ॲफरंट नर्व फ्रॉम हार्ट. आता याचं फंक्शन काय आहे, सिम्पॅथॅटिक नर्व्स आर कार्डिओ ॲक्सिलरेटर्स इन फंक्शन. म्हणजे काय करतात की हे कार्डिओ ॲक्सिलरेटर इम्पल्स घेऊन जातात कुठून, वॅसो कॉन्स्ट्रिक्टर एरियापासून हार्टकडे. अशा प्रकारे
ह्यांचं फंक्शन आहे. आणि जसं वॅगल टोन आहे वॅगस नर्वचा, तसे ह्याचा सिम्पॅथॅटिक टोन असतो सिम्पॅथॅटिक नर्वचा, किंवा ह्याला कार्डिओ ॲक्सलरेटर टोन म्हणतात. आता ह्याच्यात कसं असतं की ही सुद्धा नर्व्ह कंटिन्युअसली सिग्नल घेऊन जात असते स्टिम्युलेशनचं, आणि त्याच्यामुळे काय होतं, थोड्या प्रमाणात एस ए नोड स्टिम्युलेट केला जातो, म्हणजे जास्त वेळ ॲक्शन पोटेन्शियल डेव्हलप केलं जातं. पण वॅगल टोन त्याला इन ब्रेक लावून ठेवलेलं असतं, म्हणजे हा किती प्लस आहे आणि तो वॅगल टोन किती मायनस आहे, ह्याचा प्लस मायनसवर आपला नॉर्मल हार्ट रेट डिसाईड होतो. आता हे स्टिम्युलेटरी ॲक्शनपेक्षा जे आपला नॉर्मल 70 असेल, 80 असेल, 72 असेल, तर जो काय नॉर्मल हार्ट रेट आहे तो सगळ्यात जास्त कुठल्या गोष्टीवर अवलंबून असतो, तर तो वॅगल टोनवर असतो. जे सिम्पॅथॅटिक टोन पण आहे, पण नॉर्मल कंडिशनमध्ये सिम्पॅथॅटिक टोनचा एवढा इम्पॅक्ट होत नाही जेवढा वॅगल टोनचा होतो. पण नॉर्मल कंडिशनमध्ये जरी ह्याचा उपयोग होत नसला तरी ह्याचा जास्त उपयोग कधी होतो, इमर्जन्सी कंडिशन्समध्ये. त्यावेळेस मात्र ह्या सिम्पॅथॅटिक टोनचा जास्त फायदा होतो हार्ट रेट वाढवण्यासाठी. ते कशा प्रकारे काम करतं, कार्डिओ ॲक्सलरेशन बाय सिम्पॅथॅटिक स्टिम्युलेशन इज ड्यू टू रिलीज ऑफ न्यूरोट्रान्समीटर सबस्टन्स कॉल्ड ॲज नॉरॲड्रेनालिन. नॉरॲड्रेनालिन नावाचं न्यूरोट्रान्समीटर सिक्रेट करते ही नर्व, आणि त्याच्या थ्रू हार्टचं स्टिम्युलेशन करते, आणि त्याच्यामुळं कार्डिओ ॲक्सलरेशन होतं, त्याचा स्पीड वाढतो. आणि जर दुसरा नर्व सप्लाय, हे जे आपण बघितलेले हे मोटर नर्व सप्लायचे 2 टाईप्स आहेत, सिम्पॅथॅटिक आणि पॅरासिम्पॅथॅटिक. आता बघायचं आपल्याला सेन्सरी नर्व सप्लाय, म्हणजे जो हार्टकडून सेन्स करून स्टिम्युलस किंवा इम्पल्स जो आहे तो ब्रेनकडे घेऊन जातं किंवा हायर सेंटर्सकडे घेऊन जातं. तो कुणा थ्रू जातो, इन्फिरियर सर्वायकल सिम्पॅथॅटिक नर्व, जी सिम्पॅथॅटिक नर्वचीच ब्रँच आहे, इन्फिरियर सर्वायकल सिम्पॅथॅटिक नर्व. these nerve fibers carry sensation of stretch and pain, जे स्ट्रेच किंवा पेन याचे जे इम्पल्स आहेत ते घेऊन जातं हार्टकडून ब्रेनकडे वाया स्पायनल कॉर्ड. तर अशा प्रकारे नर्व सप्लाय आपण बघितला आणि सेंटरसुद्धा बघितला आहे. आता पुढचं पॉईंट बघायचं आहे, फॅक्टर्स अफेक्टिंग वॅसोमोटर सेंटर, दॅट इज रेग्युलेशन ऑफ वॅगल टोन. आपण जे वॅगल टोन बघितलेलं आहे तर त्याचं रेग्युलेशन कसं होतं ते आता आपण बघणार आहे. आता इम्पल्सेस हे कसं कंट्रोल होतं, तर पहिला त्यातला हे आहे इम्पल्सेस फ्रॉम हायर सेंटर्स. म्हणजे आता हे जे आहे, आता आपण बघितलं की वॅसोमोटर सेंटर आहे, एक वॅसो कॉन्स्ट्रिक्टर एरिया आहे, एक वॅसो डायलेटर एरिया आहे, आणि एक सेन्सरी एरिया आहे. सेन्सरी एरिया सेन्स करतो, त्याच्याकडे इम्पल्स येतात, त्याचं प्रोसेसिंग होतं, आणि प्रोसेसिंग झाल्यावर तिथून जो ब्रेनचा जो वॅसोमोटर सेंटर आहे तिथून सिग्नल पुढं हार्टकडे पाठवला जातो, आणि तो सिग्नल हे मोटर नर्व फायबर्स घेऊन जातात हार्टकडे. अशा प्रकारे याचं ॲक्शन होते. तर आता ही जे प्रोसेसिंग युनिट आहे सेंटरमध्ये त्याच्यावर कुणाचा कंट्रोल आहे, तर त्यातलं पहिलं आहे इम्पल्स फ्रॉम, म्हणजे जसे इम्पल्स येणार ह्या सेंटरकडे वॅसोमोटर सेंटरकडे, मग भले ते खालून बॉडीमध्ये प्लांट केलेले सेन्सर्स असतील किंवा वरून सुपर अजून हायर कंट्रोलकडनं आलेले इम्पल्स असतील, तर त्या इम्पल्सनुसार हे वॅसोमोटर सेंटर जे आहेत त्याच्यामध्ये वॅसो कॉन्स्ट्रिक्टर एरिया किंवा वॅसो डायलेटरी एरिया आहे, तर हे ते काम करत असतात. तर त्यातलं पहिलं आहे इम्पल्सेस फ्रॉम हायर सेंटर्स, म्हणजे ह्याच्यापेक्षा हायर सेंटर जे आहेत वॅसोमोटर सेंटरपेक्षा, तर ते कुठले कुठले, तर पहिला आहे सेरेब्रल कॉर्टेक्स. फर्स्ट वन इज सेरेब्रल कॉर्टेक्स. त्याच्यामधला जो एरिया 13 जो आहे, एरिया 13 इन सेरेब्रल कॉर्टेक्स इज कन्सर्न विथ इमोशनल रिॲक्शन्स. म्हणजे इमोशनल जेव्हा कंडिशन्स असतील, माणूस खूप घाबरला किंवा खूप हायपर एक्साईट झाला
किंवा खूप चिडला, तर ह्या इमोशनल कंडिशन्समध्ये काय होणार आहे, हा जो एरिया आहे एरिया 13 नावाचा सेरेब्रल कॉर्टेक्सचा, हे काय करतं इनहिबिटरी, म्हणजे हे काय करतं इनहिबिटरी इम्पल्स पाठवतं. कुठे व्हॅसोमोटर सेंटरचा जो व्हॅसोडायलेटर एरिया आहे त्या व्हॅसोडायलेटर एरियाला इनहिबिट करायचा इम्पल्स पाठवतं. त्याच्यामुळे काय होतं की वॅगल टोन जो आपण मगाशी बघितला होता तो कमी होतो. वॅगल टोन कमी झाला म्हणजे काय झालं, वॅगस जो व्हॅसोडायलेटर सेंटर आहे तिथून जो वॅगस नर्व थ्रू कार्डिओ इनहिबिटरी इम्पल्स पाठवला जायचा कंटिन्युअसली, दर मिनिटाला ठराविक स्पीडने पाठवला जायचा, तर तो कमी होणार. म्हणजे कमी वेळा तो पाठवला जाणार. त्याच्यामुळे काय होतं, साहजिकच आहे की ब्रेक जर आपण कमी केला तर स्पीड वाढणार आहे. त्याप्रकारे इट लीड्स टू इन्क्रीज इन हार्ट. अशा प्रकारे सेरेब्रल कॉर्टेक्स काम करतं. दुसरं आहे हायपोथॅलामस, इम्पल्स फ्रॉम हायर सेंटर. सेकंड वन इज हायपोथॅलामस. तर हायपोथॅलामसमधनं इम्पल्स गेल्यावर काय होतं, हायपोथॅलामस इन्फ्लुएन्सेस द हार्ट रेट वाया व्हॅसोमोटर सेंटर. म्हणजे हे दोन्ही सेंटर व्हॅसोमोटर सेंटर थ्रूच काम करतात. तर हे काय करतं, स्टिम्युलेशन ऑफ पोस्टेरियर अँड लॅटरल हायपोथॅलामिक न्यूक्लियर. म्हणजे जो हायपोथॅलामसचा जो पोस्टेरियर आणि लॅटरल हायपोथॅलामिक न्यूक्लियाय आहे त्याला स्टिम्युलेट केल्यावर काय होतं, टॅकिकार्डिया होतं. आणि प्री ऑप्टिक आणि जो अँटेरियर न्यूक्लियाय आहे हायपोथॅलामसचा त्याला जर स्टिम्युलेट केलं तर ब्रॅडिकार्डिया होतं. अशा प्रकारे हायपोथॅलामसचं कंट्रोल असतं. त्यातला पोस्टेरियर आणि लॅटरल न्यूक्लिया जो आहे त्याला स्टिम्युलेट केल्यावर टॅकिकार्डिया म्हणजे हार्ट रेट वाढतो. तेच प्री ऑप्टिक आणि अँटेरियर न्यूक्लिया त्याला स्टिम्युलेट केल्यावर हार्ट रेट कमी होतो. हे झाले इम्पल्सेस फ्रॉम हायर सेंटर. सेकंड पॉईंट इज इम्पल्सेस फ्रॉम रेस्पिरेटरी सेंटर. म्हणजे रेस्पिरेटरी सेंटरकडनं जर इम्पल्स झाला तर हार्ट रेट कसा रेग्युलेट केला जातो. तर स्पेसिफिकली जेव्हा फोर्स ब्रीदिंग होणार आहे त्याच्यामध्ये काय होतं की फोर्स ब्रीदिंग जेव्हा करतो आपण तेव्हा ड्युरिंग इन्स्पिरेशन हार्ट रेट वाढतो आणि ड्युरिंग एक्सपायरेशन हार्ट रेट कमी होतो. हे जे इन्स्पिरेशनच्या वेळेस आणि एक्सपायरेशनच्या वेळेस हार्ट रेट वाढणं आणि कमी होणं हे जे व्हेरिएशन्स आहे ह्याला काय म्हणायचं, रेस्पिरेटरी सायनस अरिथमिया. ह्या व्हेरिएशनला काय म्हणायचं, रेस्पिरेटरी सायनस अरिथमिया म्हणायचं. हे लहान मुलांमध्ये जास्त कॉमन असतं आणि मोठ्यांमध्ये पण सापडतं, पण लहान मुलांमध्ये जास्त प्रमाणात सापडू शकतं. तर हा का डेव्हलप होतो, तर खोल श्वास घेताना किंवा श्वास सोडताना जे वॅगल टोनमध्ये अल्टरेशन होतं, जसा वॅगल टोन चेंज होणार तसं हार्ट रेट वाढतो किंवा कमी होतो. म्हणजे वॅगल टोन जर वाढला तर हार्ट रेट कमी होणार आणि वॅगल टोन जर कमी झाला तर हार्ट रेट वाढणार आहे. तिसरा आहे इम्पल्सेस फ्रॉम बॅरोरिसेप्टर्स. म्हणजे बॅरोरिसेप्टर्स नावाचं सगळ्यात महत्त्वपूर्ण सेन्सर्स असतात आपल्या बॉडीमध्ये. एक बॅरोरिसेप्टर्स आणि दुसरं केमोरिसेप्टर्स. तर ह्यांच्याकडनं जो इम्पल्स येतो, म्हणजे आता आपण बघितलं हायर सेंटर, दुसरं रेस्पिरेटरी सेंटर आणि तिसरं आता बॅरोरिसेप्टर्स. आता बॅरोरिसेप्टर म्हणजे काय असतात, बॅरोरिसेप्टर आर द रिसेप्टर्स विच गिव्ह रिस्पॉन्स टू चेंज इन ब्लड प्रेशर. म्हणजे अशा प्रकारचे ते सेन्सर आहेत की ते काय करतात, स्ट्रेस रिसेप्टर्स असतात प्रमुख, म्हणजे प्रेशर त्याच्या म्हणजे त्या स्पेशलाइज सेल्स असतात बॅरोरिसेप्टर्स म्हणजे, आणि त्या सेल्सवर जास्त प्रेशर पडलं ब्लडचं तर काय होतात, ते स्टिम्युलेट होतं आणि मग ते पुढे इम्पल्स पाठवतात. त्या प्रेशरमुळं हे स्टिम्युलेट होत असल्यानं ह्याला काय म्हणतात, दिस रिसेप्टर्स ऑल्सो कॉल्ड ॲज प्रेशर रिसेप्टर्स. ह्याचं सिच्युएशन म्हणजे दोन प्रकारचे बॅरोरिसेप्टर्स आहेत, एक कॅरोटिड बॅरोरिसेप्टर्स, दुसरं ॲओर्टिक बॅरोरिसेप्टर्स. आता कॅरोटिड जे बॅरोरिसेप्टर्स आहेत ते कॅरोटिड सायनसमध्ये असतात, विच इज प्रेझेंट इन द वॉल ऑफ इंटरनल कॅरोटिड आर्टरी. म्हणजे जिथे कॉमन कॅरोटिड बायफर्केट होते त्याच्या इंटरनल कॅरोटिड आर्टरीमध्ये त्याच्या वॉलवर हे कॅरोटिड बॅरोरिसेप्टर्स असतात आणि दुसरे असतात
ॲओर्टिक बॅरोरिसेप्टर्स हे कुठे आहेत? वॉल ऑफ आर्च ऑफ ॲओर्टामध्ये, म्हणजे जे वेंट्रिकल्समधनं बाहेर पडतो ॲओर्टा त्याच्या आर्चमध्ये, त्याच्या भिंतीमध्ये हे रिसेप्टर्स असतात, बॅरोरिसेप्टर्स. हे बॅरोरिसेप्टर्स काय करतात की जिथं ते फिट केलेले आहेत, म्हणजे कॅरोटिडमध्ये आणि ॲओर्टामध्ये, तिथलं प्रेशर वाढलं की ते स्टिम्युलेट करून ते स्वतः स्टिम्युलेट होतात आणि वरती थ्रू द सेन्सरी नर्व्स इम्पल्स पाठवतात वॅसोमोटर सेंटरला. बरोबर, लक्षात आलं? आता हा नर्व सप्लाय कुठला आहे? तर कॅरोटिडचे जे बॅरोरिसेप्टर्स आहेत त्या ठिकाणचे आर सप्लाइड बाय हिअरिंग नर्व विच इज द ब्रँच ऑफ ग्लॉसोफॅरेंजियल नर्व, दॅट इज 9th क्रॅनियल नर्व. म्हणजे ही जी कॅरोटिड बॅरोरिसेप्टरपासून मेसेज इम्पल्स घेऊन जायचं जे वॅसोमोटर नर्व सेंटरकडे, ते काम कोण करते? हेरिंग नर्व ही 9th जी क्रॅनियल नर्व आहे त्यालाच ग्लॉसोफॅरेंजियल नर्व म्हणतात, ह्याची एक ब्रँच आहे. आणि ॲओर्टिक बॅरोरिसेप्टर जे आहेत आर सप्लाइड बाय ॲओर्टिक नर्व असते ती, आणि ती कुणाची ब्रँच आहे? दॅट इज द ब्रँच ऑफ वॅगस नर्वलाच 10th क्रॅनियल नर्व म्हणतात. बरोबर. तर अशा प्रकारे हे नर्व्स रिसेप्टर्सकडून इम्पल्स किंवा मेसेज घेऊन जातात हायर सेंटरकडे, दॅट इज वॅसोमोटर सेंटरकडे. आणि मग वॅसोमोटर सेंटरवरनं कुठला एरिया इनहिबिट होतो किंवा स्टिम्युलेट होतो त्याच्यावरनं पुढे हार्ट रेट कमी होणार किंवा वाढणार आहे. बरोबर. तर ह्याचं जे बॅरोरिसेप्टरचं जे फंक्शन आहे त्याला एक रिफ्लेक्स, म्हणजे एक जसं फिजिक्सचे लॉज असतात आणि ते मग आपण सगळीकडे अप्लाय करतो त्या प्रकारचा एक रिफ्लेक्स आहे. त्या रिफ्लेक्सच्या आधारावर हे बॅरोरिसेप्टर्स काम करतात, त्याला मरेज रिफ्लेक्स म्हणतात. तर हा रिफ्लेक्स काय आहे? तर नॉर्मली काय होतं, व्हेनेवर ब्लड प्रेशर इन्क्रीजेस, जेव्हा ब्लड प्रेशर वाढणार आहे ते ॲओर्टिक आणि कॅरोटिड जे बॅरोरिसेप्टर्स आहेत आर स्टिम्युलेटेड. बरोबर. अँड स्टिम्युलेटरी इम्पल्सेस आर सेंड टू न्यूक्लियस ऑफ ट्रॅक्टस सॉलिटॅरियस, म्हणजे ट्रॅक्टस सॉलिटॅरियसच्या न्यूक्लियसपर्यंत हा मेसेज घेऊन गेला जातो. हां, मग वाया हिअरिंग नर्व असेल किंवा ॲओर्टिक नर्व असेल, दॅट इज वॅगस नर्व ब्रँच असेल, तर ह्या नर्व्स थ्रू तिकडे सिग्नल घेऊन जातो. आता हे ट्रॅक्टस सॉलिटॅरियसमधला जो न्यूक्लियस आहे तो काय करतो? इट स्टिम्युलेट्स द वॅसोडायलेटर एरिया. म्हणजे वॅसोडायलेटर एरिया जो आहे त्याला स्टिम्युलेट केल्यावर काय होणार आहे? त्या वॅसोडायलेटर एरियाचं काम काय आहे की वॅगल टोन मेंटेन करायचं काम आहे. त्याला स्टिम्युलेट केल्यावर काय होणार? ते आणि इनहिबिट करणार, म्हणजे काय? वॅगल टोन इन्क्रीज होणार, त्याच्यामुळं हार्ट रेट डिक्रीज होणार. बरोबर. म्हणजे इथं बघा की हार्ट रेट हा काय आहे? ब्लड प्रेशरशी इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे. आणि ह्या मरेज रिफ्लेक्समध्येच काय म्हणतात, एक ॲओर्टिक जर बॅरोरिसेप्टर्स ह्याच्यामध्ये म्हणजे ह्याच्या थ्रू काम होत असेल तर त्याला ॲओर्टिक रिफ्लेक्स म्हणायचं. आणि जर कॅरोटिडच्या ठिकाणी जे प्लेस केलेले बॅरोरिसेप्टर्स आहेत, दॅट इज कॅरोटिड बॅरोरिसेप्टर्स, ह्याच्या थ्रू जो रिफ्लेक्स मिळणार आहे, त्याच्या इम्पल्स थ्रू जो रिफ्लेक्स मिळणार आहे, दॅट इज कॅरोटिड सायनस रिफ्लेक्स. आणि उलटं, जेव्हा इथलं प्रेशर कमी होणार तेव्हा काय होणार आहे? तो जो इम्पल्स पाठवला जाणार आहे वॅसो मोटर सेंटरमधल्या डायलेटर एरियाला, तो पाठवला जाणार नाही, त्यामुळे वॅगल टोन कमी होणार आहे, त्याच्यामुळं हार्टबीट वाढणार आहे. तर असं उलटं पण वाईस वर्सा काम होणार आहे. तर हा जो आहे बॅरोरिसेप्टर्सचं काम जे मेरी रिफ्लेक्स थ्रू होतं, तर हे कधी लागू होतं की फक्त रेस्टिंग कंडिशन्समध्ये. जे रेस्टिंग कंडिशनला असेल तरच हा रिफ्लेक्स काम करत असतो, अदरवाईज काम करत नाही. म्हणजे काही कंडिशन, म्हणजे जसं एक्सरसाइज आहे किंवा इमोशनल एक्स्ट्रीमिटीज आहेत, म्हणजे इमोशनल हायपरनेस जेव्हा असतो किंवा एन्झायटी असते, तर अशा वेळेस काय होतं? अशा वेळेस हा रिफ्लेक्स काम करत नाही. तर तिथं काय असतं? त्यावेळेस काय होतं? जसं ब्लड प्रेशर वाढेल तसं हार्ट रेट पण वाढतो, किंवा हार्ट रेट वाढतो, ब्लड प्रेशर वाढतो, म्हणजे एक्सरसाइजच्या वेळेस. कारण मग आपल्याला वाटत असेल की एक्सरसाइज केल्यावर हार्ट रेट वाढतो, आपण बघितलेलं आहे. बरोबर. मग ब्लड प्रेशर कमी व्हायला पाहिजे, तर तसं काय होत नाही.
हा रेस्टिंग जर पोझिशन मेंटेन असेल तरच हा रिफ्लेक्स काम करतो. त्याच्यामुळे ब्लड प्रेशर इन्व्हर्सली प्रोपोर्शनल असतं हार्ट रेटशी. बरोबर, ही झाली बॅरोरिसेप्टरशी रिलेटेड माहिती. त्याच्या पुढचं आहे इम्पल्सिस फ्रॉम केमोरिसेप्टर्स. केमोरिसेप्टर्स नावाचे रिसेप्टर्स असतात. सेम जिथे जिथे बॅरोरिसेप्टर्स आहेत म्हणजे कॅरोटिडमध्ये आणि आर्च ऑफ ॲओर्टामध्ये, तर तिथं हे सुद्धा प्लेस केलेले असतात, त्याच्या बाजूलाच असतात केमोरिसेप्टर्स. त्याच्या स्ट्रक्चरमध्ये 2 टाईप्सच्या स्पेशलाइज सेल्स असतात. पहिली आहे टाईप 1 सेल, त्याला ग्लोमस सेल्स म्हणतात, आणि दुसरी आहे टाईप 2 सेल्स, दॅट इज सस्टेंटॅक्युलर सेल्स. तर ग्लोमस सेल्स काय करतं की पर्टिक्युलरली ग्लोमस सेल्स हे काय होतात, हायपोक्सिया असेल त्या ठिकाणी, म्हणजे जर कॅरोटिडमध्ये किंवा ॲओर्टाच्या वॉलमध्ये हे प्लेस केलेले आहेत, तर तिथलं काय करणार, ते ऑक्सिजन सॅच्युरेशन किंवा कार्बन डायऑक्साईड सॅच्युरेशन किंवा हायड्रोजन आयन कॉन्सन्ट्रेशन ह्याच्यावर ते स्टिम्युलेट होणार. आणि सगळ्यात जास्त मेन ह्याच्यासाठी स्टिम्युलस कुठला आहे, हायपोक्सिया, म्हणजे ऑक्सिजन लेवल ड्रॉप झाली जिथे हे सेन्सर प्लेस केलेले आहे तिथली, तर काय होणार आहे, हे सेल्स स्टिम्युलेट होतात. आणि ते स्टिम्युलेट झाल्यावर ते इम्पल्स फर्दर पुढे पास करतात व्यासोमोटर सेंटरकडे. बरोबर, तर हा जो नर्व सप्लाय आहे इथून जे इम्पल्स घेऊन जाण्याचं काम करतं म्हणजे मेन ब्रेनकडे, तर ते कोण आहे, तर हिअरिंग नर्व आणि आर्टिक नर्व. सेम आपण जी बॅरोरिसेप्टर्सला बघितल्या होता नर्व सप्लाय, तो सेम नर्व सप्लाय केमोरिसेप्टर्सला पण आहे. त्याचं फंक्शन काय आहे की जेव्हा कधी हायपोक्सिया होईल किंवा हायपर कॅप्निया म्हणजे कार्बन डायऑक्साईडची लेवल वाढेल किंवा इन्क्रीज इन हायड्रोजन आयन कॉन्सन्ट्रेशन, तर ह्या तिन्ही जेव्हा गोष्टी होतील, स्पेसिफिकली हायपोक्सिया जर असेल, तर काय होतात, हे केमोरिसेप्टर्स काय होतात, स्टिम्युलेट होतात आणि काय करतात, इन्हिबिटरी इम्पल्सेस पाठवतात वॅसोडायलेटरी एरियाला. आता वॅसोडायलेटरी एरियाला जर इन्हिबिट केलं, त्याचं काम कमी केलं, तर काय होणार आहे, त्याच्या थ्रू जो वॅगल टोन वाढवला जातो तो वाढवला जाणार नाही आणि तो कमी होणार. आणि वॅगल टोन कमी झाला म्हणजे काय, वॅगल टोन काय असतो, इन्हिबिटरी टू हार्ट रेट, जे हार्ट रेट कमी करायचं काम करतो. आता तो इम्पल्स जर कमी केला, वॅगल टोन जर कमी केला, तर काय होणार आहे, साहजिक आहे उलटी ॲक्शन होणार आहे, म्हणजे हार्टवरचा ब्रेक काढून घेतल्यासारखं होणार आहे, म्हणजे हार्ट रेट वाढणार आहे. बरोबर, अशा प्रकारे हे केमोरिसेप्टर्स काम करतात. त्यानंतर पुढचा पार्ट आहे इम्पल्सेस फ्रॉम राईट ॲट्रियम, त्यालाच काय म्हणायचं, बेन ब्रिज रिफ्लेक्स. आता ह्या बेन ब्रिज रिफ्लेक्सला अजून एक नाव आहे कार्डिओ ॲस्लरेटर रिफ्लेक्स म्हणायचं, कारण ह्याच्यामुळे हार्ट रेट म्हणजे कार्डियाक ॲस्लरेशन होतं, म्हणजे हार्ट रेट वाढतो. तर ह्याच्यामध्ये काय होतं की जेव्हा हा कुठे असतो, म्हणजे नावानुसारच इम्पल्सेस फ्रॉम राईट ॲट्रियम म्हणजे राईट ॲट्रियममध्ये असतो. जेव्हा वेनस रिटर्न वाढतो राईट ॲट्रियममध्ये, त्यावेळेस काय होतं, ते स्पेसिफिक स्ट्रेच रिसेप्टर्स असतात, ते स्ट्रेच रिसेप्टर्स स्टिम्युलेट होतात आणि ते स्टिम्युलेट झाल्यावर काय होतात, सेंड्स इन्हिबिटरी इम्पल्स थ्रू इन्फिरियर सर्वायकल सिम्पथॅटिक नर्व, म्हणजे आपण जो सेन्सरी नर्व बघितलेला आहे आधी, त्या नर्व्स थ्रू इन्हिबिटरी इम्पल्स पाठवतात कुठे, वॅसोडायलेटरी एरियाला. आता वॅसोडायलेटर एरियाला इन्हिबिट केलं तर काय होणार आहे, वॅगल टोन कमी होणार आहे, म्हणजे हार्टवरचा ब्रेक कमी होणार आहे, म्हणून अनुषंगाने काय होणार आहे, इन्क्रीज इन द हार्ट रेट. तर अशा प्रकारे इम्पल्सेस फ्रॉम द राईट ॲट्रियम, दॅट इज बेन ब्रिज रिफ्लेक्स. आणि शेवटचा पॉईंट आहे इम्पल्सेस फ्रॉम अदर ॲफरंट नर्व्स, दॅट इज जे दुसरे जे आहेत, जे फॉर एक्झाम्पल स्टिम्युलेशन ऑफ रिसेप्टर्स इन नॅझल म्युकोझल मेम्ब्रेन, जे नाकातला जो म्युकोझल मेम्ब्रेन आहे त्याला जर स्टिम्युलेट केलं तर काय होतं, ब्रॅडिकार्डिया होतं. आणि हा जो इम्पल्स आहे तो कुठल्या नर्व थ्रू पाठवला जातो, तर ब्रँचेस ऑफ 5th क्रॅनियल नर्व, आणि त्याच्यामुळे काय होतं, डिक्रीज इन द हार्ट रेट. त्याचप्रकारे कुठलाही प्रकारचा पेनफुल जर स्टिम्युलस असेल,
जे कुठल्याही प्रकारचं पेनफुल स्टिम्युलस असेल तर त्याच्यामुळे काय होणार आहे, टॅकिकार्डिया होणार आहे. अगदी क्वचित काही ठिकाणी ब्रॅडिकार्डिया पण होऊ शकतो, पण मेजॉरिटी ऑफ पेनफुल स्टिम्युलाय कॉजेस टॅकिकार्डिया. म्हणजे तुमचं खूप सिव्हिअर हात दुखत असेल, पाय दुखत असेल तर काय होणार आहे, तुम्हाला काय आढळून येणार, तुमचा हार्ट रेट वाढलेला आपल्याला दिसून येणार, बरोबर. तर हे जे इम्पल्सेस आहेत, अशा प्रकारचे पेन इम्पल्सेस हे पेन नर्व फायबर्स थ्रू ट्रान्समिट केले जातात. अशा प्रकारे हे सगळे आपण रेग्युलेशन ऑफ हार्ट रेट बघितलेलं आहे. आता ह्या डायग्राममध्ये लक्ष द्या, सगळे कंपोनेंट्स आपले बघून झालेले आहेत. या डायग्राममध्ये दिलेलं बघा, लेफ्ट साईडला रेस्पिरेटरी सेंटर आहे, सेरेब्रल कॉर्टेक्स आहे, हायपोथॅलॅमस आहे, केमोरिसेप्टर्स आहेत आणि बॅरोरिसेप्टर्स असतील किंवा ॲट्रियममधला रिसेप्टर्स आहेत. आता लेफ्ट साईडला जे दिलेले आहेत हे सगळे काय करतात, वॅगल टोन कमी करतात. म्हणजे कुठल्या रेस्पिरेटरी सेंटर ड्युरिंग इन्स्पिरेशन फक्त, त्यानंतर सेरेब्रल कॉर्टेक्स एरिया 13, पोस्टेरियर आणि लॅटरल न्यूक्लिया ऑफ हायपोथॅलॅमस आणि केमोरिसेप्टर्स आणि स्ट्रेच रिसेप्टर्स जे राईट ॲट्रियममध्ये आहेत ते हे ह्या सगळ्या गोष्टी स्टिम्युलेट झाल्या तर काय होणार आहे, वॅगल टोन कमी होतो. वॅगल टोन कमी कसा होणार आहे, जे वॅगल टोन मेंटेन करायचं काम कोणाचं असतं, वॅसो डायलेटर सेंटरचं, वॅसोमोटर सेंटरमधला वॅसो डायलेटर एरियाचं, बरोबर. आता त्या वॅसो डायलेटर एरियाला इनहिबिट केलं ह्या सगळ्या लेफ्ट साईडच्या सेंटर्सनी, तर काय होणार आहे, वॅसो डायलेटर एरियाचं काम कमी होणार आहे. त्याचं काम काय असतं, टू सेंड द कार्डिओ इनहिबिटरी इम्पल्स थ्रू वॅगस नर्व, ह्यालाच आपण वॅगल टोन म्हटलेलं आहे, बरोबर. तर ते ह्या वॅसोडायलेटर सेंटरचं काम कमी झाल्यामुळं वॅगल टोन कमी होणार आहे, डिक्रीज इन वॅगल टोन. त्याच्यामुळं काय होणार आहे, इन्क्रीज इन हार्ट रेट, वरचा ब्रेक काढल्यासारखं होणार आहे, त्याच्यामुळं हार्ट रेट वाढणार आहे, बरोबर. त्याचं राईट साईडचं जे ब्लॉक्समध्ये दिलेलं आहे, कुठले रेस्पिरेटरी सेंटर ड्युरिंग एक्सपिरेशन, जे श्वास सोडताना. दुसरं काय, प्री ऑप्टिक आणि अँटेरियर न्यूक्लिया ऑफ हायपोथॅलॅमस, हायपोथॅलॅमसचा जो प्री ऑप्टिक आणि अँटेरियर न्यूक्लिया आहे तो, आणि बॅरोरिसेप्टर्स, जे बॅरोरिसेप्टर्स आहेत हे, ह्यांना जर इथून जर स्टिम्युलेशन आलं तर ते काय करतात, दे स्टिम्युलेट द वॅसोडायलेटरी एरिया ऑफ वॅसोमोटर सेंटर. ते स्टिम्युलेट करतात वॅसोडायलेटरी एरियाला, आणि ते स्टिम्युलेशन दिल्यामुळे वॅसोडायलेटरी एरियाचं काय होणार आहे, काम वाढतं. आणि त्याचं नॅचरल काम काय आहे, टू इनहिबिट द हार्ट रेट, म्हणजे वॅगल टोन वाढणार आणि हार्ट रेट कमी होणार. तर अशा प्रकारे हार्ट रेटचं रेग्युलेशन होतं थ्रू द वॅगल टोन. हे सगळ्यात महत्त्वाचं ह्याच्यात काय आहे की वॅसोडायलेटरी एरिया आणि वॅगस नर्वचा जो वॅगल टोन असतो तो महत्त्वाचा आहे, त्याच्यामुळे आपला हार्ट रेट मेंटेन केला जातो. या डायग्राममध्ये पण सेम तीच गोष्ट वेगळ्या प्रकारे रिप्रेझेंट केलेली आहे. ब्ल्यूमधले जे चॅनल आहे दॅट इज सिम्पॅथॅटिक, आणि जे रेडमधलं दिलेलं आहे ते सिम्पॅथॅटिक नर्व्स आहेत. ते कुठून येतात, फ्रॉम हायर ब्रेन सेंटर्स अँड फ्रॉम सेन्सरी रिसेप्टर्स. हे सगळे आपण बघितलेले आहेत. केमोरिसेप्टर बॅरोरिसेप्टर्समधून येतात, प्रोप्रिओ रिसेप्टर्समधून येतात, आणि जे मोटर सप्लाय आहे तो रेडमध्ये दिलेला आहे. म्हणजे हे ब्ल्यूमधले काय आहेत की जे सेन्सर्स आहेत आपल्या बॉडीमध्ये, जे बॅरोरिसेप्टरसारखे किंवा केमोरिसेप्टरसारखे, किंवा जसं आपण राईट ॲट्रियममध्ये जे स्ट्रेच रिसेप्टर्स आहेत ते बघितलेले. तर अशा प्रकारचे अजून पण काही आहेत. तर तिथे जे सेंटर्स आहेत तिथून जो इम्पल्स किंवा मेसेज घेऊन सेंटरकडे, म्हणजे कुठला कार्डिओवॅस्क्युलर सेंटर दॅट इज वॅसो मोटर सेंटर, ह्या सेंटरकडे घेऊन येणाऱ्या नर्व्स कुठल्या, दॅट इज हे सिम्पॅथॅटिक नर्व्स आहेत, त्या ब्ल्यूमध्ये दिलेल्या आहेत. आणि रेडमध्ये काय दिलेलं आहे, मोटर नर्व्स, म्हणजे ह्या सेंटरकडून हार्टकडे घेऊन जाणारे नर्व्स सप्लाय. त्याच्यामध्ये मग सिम्पॅथॅटिक एक टाईप आहे आणि पॅरासिम्पॅथॅटिक असा दुसरा टाईप आहे.
ते सगळं दिलेलं आहे, आपण बघितलेलं आहे आधी. आणि ह्याच्यामध्ये कशा प्रकारे काम होतं, तर वरती जे दिलेले आहेत प्रेशर रिसेप्टर्स हे म्हणजे बॅरो रिसेप्टर जे आहेत, प्रेशर रिसेप्टर्स म्हणजे, किंवा दुसरे आहेत केमो रिसेप्टर्स आहेत, किंवा टेम्परेचर रिसेप्टर्स इन मसल्समध्ये असतील, किंवा स्ट्रेस रिसेप्टर्स इन ॲट्रिया असतील. तर ह्याच्यामधनं जे इम्पल्स येणार आहेत ते कुठे येणार आहेत, कार्डिओवॅस्क्युलर सेंटरला येणार आहेत, दॅट इज व्हॅसोमोटर सेंटर. आता तिथं गेल्यानंतर तिथला जो स्पेसिफिकली व्हॅसोडायलेटरी एरिया आहे त्याच्या स्टिम्युलेशन आणि त्याच्या इन्हिबिशनवरती वॅगल टोन वाढणार किंवा कमी होणार आहे. आणि जसा वॅगल टोन वाढणार आहे किंवा कमी होणार आहे त्यानुसार SA नोडवरचा ब्रेक जास्त होणार आहे किंवा कमी होणार आहे, त्या अनुषंगानं हार्ट रेट वाढणार आहे किंवा कमी होणार आहे. तर अशा प्रकारे हार्ट रेट रेग्युलेशन केलं जातं. सगळ्यात महत्त्वाचं ह्याच्यात वॅगल टोन असतो हार्ट रेट रेग्युलेशनमध्ये. तर अशा प्रकारे हार्ट रेटचा पार्ट इथंपर्यंत पूर्ण झालेला आहे. आता नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण ब्लड प्रेशर हा पॉईंट बघणार आहे. ब्लड प्रेशर म्हणजे काय आणि त्याचं रेग्युलेशन कुठल्या कुठल्या मेकॅनिझम थ्रू होतं ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघणार आहे. थँक्यू.